श्री स्वामी राजमाऊली, श्री स्वामी राजमाऊली। इसवी सन 1872 साली श्री स्वामी आज्ञेनुसार माधवाचार्य रामचंद्र जहागीरदार कृत नित्याचे सांगाती प्राकृतिकरण श्री जनार्दन शास्त्री महादेव सोनगडकर। ओम गणपतये नमः। ओम श्री स्वामी समर्थ प्रसन्न श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। ओम नमो भगवते दत्तात्रेयाय। श्री स्वामी समर्थाय नमः। माधव उवाच। मन बोले माधवा प्रति, ज्ञानदाता गुरुमूर्ती, सच्चिदानंद हा निश्चिती, विचरतसे सानंदे। तद्विरचित तयाचे अष्टक, तैसे स्तोत्र हे द्वादश नामक, वाटतसे बहुतोषक, श्रवण करता सावचित्ते। केले तयाचे श्रवण बहुत, मनमानस तरी तृप्त न होत। जैशी अतृप्ती सुधारस देत, पित्यासही सर्वदा। विस्तरे करून यासाठी, आनंद मानोनिया पोटी। हे गुरु महात्म्य मजप्रती, निवेदन करी दातारा। तैसाची हा यत्यावतार, घेणे कवण काज थोर। जो भक्ताचे इष्ट मनोरथ, पुरवितसे क्षणमात्रे। ज्याची सुलीला स्वकीय, असे बहुत श्रवणीय। जिजवीती जी स्तव जनकाय, ती निवेदी मजप्रती। माधव कथी मनोदेवासी, स्वामी महिमा असे कैशी। कथन करीतो तियेसी, सावध चित्ते परिसीजे। बद्रिका नाम एक सरिता, तुर्जा महात्मी जी सुनिश्चिता। भुरी भद्रा नाम तत्वता, देती समस्त जनलोक। ती पुण्य सरिता एके दिनी, प्रार्थी हरिपाद जे ते मनी। वर देई ऐसा मज लागोनी, मनमानस जेणे संतुष्टेल। तपोधन मुनी मन भीतरी, धरोनिया सद्भाव अंतरी। स्नान करीती त्या अवसरी, मुक्ती पावोत सर्वदा। प्रार्थना ऐशी बद्रिकेची, श्रवण करोनिया साची। संतोषोनी मनाची, वर अमोलिक देत असे। जो न होय मिथ्या सहसा, म्हणूनी वाटे वर्णावासा। देवनिया वरा ऐशा, गमन करी स्वस्थाना। त्या भुरी भद्रेचे मनोहर तीर, तेथे अक्कलकोट नाम नगर। अति रमणीय आणि रुचिर, राजपालित वसतसे। तेथील नागरिक लोक सकळ, ज्या ज्या गुरुकथा सुनीळ। बोलती भावे अति निर्मळ, असती श्रवणीय सर्वही। त्या सद्भावे करुण श्रवण, मनमान संभृग मोहून। करीतसे यथामती कथन, जगद्दोद्धारा कारणे। यास्तव हे मनोदेवो, गुरुचरणी ठेवुनी भावो। दृढ करा चित्तरावो, तच्चरित्र परिसावया। भगीरथे आणिली भागीरथी, त्या पुण्यतीर्थांच्या उत्तर प्रांती। घोरवन तयासी व्यापिती, मुनी महान देवरूपी। त्या वनी तप करावया कारणे, विस्तीर्ण वारुळी केले राहणे। ज्याची या दर्शन घडे पारणे, नेत्रेंद्रियासी सर्वांच्या। तेथे घडली लीला विचित्र, जी सद्भावे ऐकता पवित्र। कुष्ठरोगियाचे दूर होय क्षणार्धे, एके दिनी त्या घोरवनी। जेथे होते हे महामुनी, काष्ट संग्रह हेतू धरुनी। काष्ट संग्रहक पातला, ज्या वारुळा माजी स्वामीराज। ध्यानस्थ बैसले स्वयमेव, तयावरील वृक्षदेव। छेदिता झाला शस्त्रघाते, तया शस्त्राचे घाव दोन। दक्षिण जंघे माजी ऋतोन, जणू तेथे अत्यानंदोन। वसते झाले तये क्षणी, श्री वत्सलांछनाचिये परी। स्वामी सुरम्य जंघेवरी, ती सुचिन्हे आपुली थोरी। मिरवितात जगात,
तद्देशी असता भ्रमण करीत पूजन केले देवाचे अमित तैसेच आपण होऊन पूजित पूर्वदेशी प्रगटले जासी मानिती वैष्णव त्याच्या पदी जिचा उद्भव जीस धरी शिखागरी शिव प्रीती भावे करुनी जलार्णवासी ती ज्या स्थानी आनंद भरित होऊनी मनी पूतकारी जीवन घेऊनी भेटतसे स्वानंदे तया संगमाचे समीप स्वामी राज ज्ञानदीप आपुले मानसी करीत तप अल्पित दीन राहिले तेथोनीही विद्वान ज्योती येऊनी देवल ग्रामाप्रती अलभ्य लाभ जना देती आपुलिया दर्शनाचा सदोदित मुक्तिदायक न दे शके जी जगन्नायक ऐशा दोन पादुका स्वकीय देख स्थापित केल्या तये स्थळी ब्रह्महत्यादी पाप निरसन होतसे घेताची तद्दर्शन पर्वत चूर्ण जेवी सुदर्शन करीतसे क्षणाधे स्वामी तेथोनी अवचित स्वेच्छाचारे भ्रमण करीत आले यावनी देशाप्रत वास्तव्य तेथे करावया वास्तव्य तेथे काही दीन जेथे राज्य करी यवन पावोनिया तेथे पूजन चंचल भारती नामही ऐसे सेवकी लक्षपूर्ण स्वामी चरणी ठेवनी तूर्ण अष्टग्राम जणो सुवर्ण अर्पण केले तच्चरणी ते ग्राम असती परमधनद शिष्य परंपरा त्यांची सनद होऊनी चित्ती सानंद स्वामी चरणी ठेविली तया ग्रामींची संपत्ती अवलोकिता होय गुंगमती परी न ठेविता तेथे आसक्ती अमित दीन राहिले सोडून या तथास्थानासी गमन करीती दक्षिणेसी राम पूजित ईश्वरासी पहावया कारणे जाताची आधी केले नमन तदनंतर पूजार्चन पश्चात सेतू दर्शन करीते झाले गुरुराज तन्नगरस्थ देव सर्व मानोनीच ते अपूर्व त्यागुनिया देहगर्व पूजियेले विधियुक्त जयास्थानी जगन्निवास सदा सांस्तव करीतवास तया उडपी क्षेत्रास दर्शन घेती जाऊनी ऐसा जो प्रभू अनादी पूजन ब्रह्मा करी तप्तदी अनेक विधी पूजनादी ते गुरुराये करिजेले ऐसे पवित्र उडपी स्थान तेथे वसती 8 महान यती प्रत्यक्ष देव समान निसंशय जाणते देखोनी हे अद्भुत निधान करुनिया शुद्ध मन करीती यथा सांग पूजन स्वामी चरण कमलांचे ज्यांच्या दर्शने करुनी महंत होता पापराशी हत ऐशिया चरण कमली नत ज्ञानी जनी रहावे प्राणी तेथीचे ज्ञान रहित उदाहरणे तथा असे विहित म्हणोनी त्या ते दर्शनामृत पाजोनी पुनित करिजेले करोनी ऐसे स्थान पुनित तेथोनी पश्चिम देशाप्रत जावे ऐसे मनी निश्चित करुनी निगती तेथुनी त्या पश्चिम देशाचा मध्य जेथे विठ्ठल सर्वाराध्य जो भक्ती बळेची होय साध्य वास भक्तांस्तव करीतसे माझ्या विठाईचे नगर तया नाम पंढरपूर तेथे भीमेचे पवित्र नीर मोक्षा नेई भक्ता ते ऐसे असे हे मोक्षस्थान येती तेथे असंख्य जन मनी हेतू विठ्ठलवर्ण प्रीती भावे पूजावे समर्थ तैसाची शोभायमान जासी नसे कोणी समान वामभागी रुक्मिणी रत्न घेऊन या तिष्ठतसे तेथे मंडपी करुणी गमन रुक्मिणी सहित विष्णू निधान तैसेची त्याचे गरुडवाहन देखियेले साश्चर्ये तदनंतर वायुकुमार जो या क्षितितळी असे अमर तया प्रत करीती संचार तन्मूर्ती पहावया जे की षडरिपुंला अजित त्यालाची वदती साधू सत्य ऐसा समुदाये प्रपुरीत सदा सर्वदा दिसतसे तैसाची असे परमसुंदर वैकुंठाहुनी रुचिरतर रत्ने जडियला थोर थोर
नयनी देखिला मंडपतो. जाऊन या देवळा भीतर देखते झाले रुक्मिणीवर. अर्पुनिया पूजा साचार नमन केले साष्टांगी. तन्मंटपग साधू संघ विठ्ठले आणिला दर्शनौध. जेणे निरसे तम आणि अघ जाणोनी पूजिती गुरुचरण. पूजित होऊनी ऐशापरी गुरु गेले धीमे तिरी. तेथे पुंडलिकाची स्वारी रत होती पितृसेवी. पाहोनी माझे गुरुनिधान पुंडलिके आधी केले नमन. मग यथा सांग पूजन स्वामी प्रती करी जेले. स्वामी तेणे आनंदोन केले तयासी आशीर्वचन. मग पूर्व दिशेसी गमन करीते झाले सत्वरेसी. तेथे अवलक्षिला वेणुनाद जासी भुषवी कोशपद. जो की प्रत्यक्ष मोक्षद दर्शन घेता सद्भावे. वेणुनादी पदे निर्मळ विष्णूचीच असती केवळ. विधीने पूजिली बहुसाल षोडशोपचारे करुनी. गये माझी पिंड प्रदान पितरांसी ते मोक्ष साधन. होय ऐसे श्रुती वचन निर्विवाद सर्वासी. पितृपिंडदानी पुण्य महत जरी केले गयेत निश्चित. तेची पुण्य येथे सत्य लाभतसे हे सर्वमान्य. म्हणोनी स्वामीये पिंडार्पण तैसेच केले पितृतर्पण. तृप्त केले बहुब्राह्मण अन्नदाने करोनी. गोपालियांचे तेथे पूजन तैसाच उत्साह बहुविंदान. केला आनंदे एकदीन हे मग निरोपिले जावया. आपण निरोपिता ते गोपाळ अश्रू ढाळिता देखिले सकळ. म्हणोनी स्वामी हृदय कोमल सकृप झाले तयावरी. तेथोनी पावले ग्राममंगल जासी लागला बेडमल. त्यासी मंगल वेढ सबल नाम असे एकची. तो ग्राम असे फार गोल वेढ शब्देही तोच बोल. म्हणोनी बोलती लोकसकळ मंगल वेढ तयासी. तया ग्रामाचे आसमंती स्वामी जावोन त्वरित गती. वास करीत विपिन प्रांती 12 वत्सर पर्यंत. इतुके दीन तेथे राहणे झाले होते काय कारणे. ऐसे कदाचित विचारणे अवश्य श्रोतिया पडेल. यास्तव कारण करीतो उक्त तया ग्रामी आपुला भक्त. दामाजी नामे परमासक्त होता विठ्ठल पदोत्पली. 12 वर्षे गेली सरून परी स्वामी राहिले अनशन. फल मूल आणि अन्न यांते वर्जिले सर्वथा. पूर्वी गोपाली केले पूजन तसेच वनदेवी आपुले मन. मानोनिया ते सुमन गुरुपद कमळी अर्पिले. यावत काळ तिथे वास्तव्य करुनी राहिले स्वामी राय. स्पर्शू शकेना त्यासी आमय राहिले जरी निरशित. तेथे गुरूंनी एक लीला दाविली जिशी ब्रह्मकला. तुळिता नये कदा काळा तियेसी यास्तव परिसावे. कोणी एक तेली निर्धन मनी करुनी धनचिंतन. झाला आरंभिता आराधन भक्ती भावे गुरुचे. तेणे गुरु संतोषित होऊन या तयांप्रत. वदते झाले एकमात जी आकर्णिली पाहिजे. अरे तैलकारा ऐसे कर एक सजीव सर्पधर. समीप करुनी आपुले घर स्वस्थ चित्त रहावे. जैशी गुरुमुखे आज्ञा झाली तिये मनदेवता जरी भ्याली. सजीव सर्प धरोनी तेली गृहा प्रतिपातला. तयाचे हाती सर्पगमन होता क्षणी सुवर्णाचेतन. झाले तयाचे देखोन आश्चर्य करी तैलकारा. पाणी तळवटी हेमशेष घेऊनी हा वृत्तांत विशेष. मनी मानोनी परमतोष कथिता झाला सर्वत्र. ऐसे हे विचित्र शेषवृत्त भक्ती पुरस्सर करोनी श्रुत. आला तेथे प्रजवरासक्त पालक तया नगराचा. वृक्ष तेथींचे अपरंपार कंटक तयांचे अंगीपार. शरीरे जनांची अतिसुकुमार स्वस्थ चित्ते चिरिताती. तैशा कंटकांचे वृक्ष सर्वत्र तयानी झाला छिन्न गात्र. ऐसा देखिला गुरुपवित्र ध्यानस्थ बैसला पद्मासनी.
ऐशिया परी वनोपस्थ गुरु अवलोकिले ध्यानस्थ चरणी तयांचे तंद्री तटस्थ लागली असे तयांची केले त्यांसी साष्टांग नमन मग करविले गृही गमन तदनंतर सांग पूजन केले तयाने यथाविधी षण्मास तेथे करुणी वास मग पाचारिले वायुवेगास आपुलिया गमने सर्व उदास करुणी ठेविले जनतेथे तत्ग्रामस्थ सर्वजनी निरोध केला स्वामी गमनी तथापि त्यासी न मानोनी मार्गस्थ झाले श्री दत्त प्राप्त होताची शुभवत्सर जो जनासी तुष्टिकर जैसा होतसे दिनकर सकळिका जनांसी स्वामी दिनकराची ये परी येते झाले भुरी भद्रे तिरी वार्ता ऐशी तोषकारी अक्कलकोटी पोचली उदया येता प्रभाकर पंकजांसी तो सुखकर पोटी मानोनी आनंद थोर हास्यवदन करिताती पाहोनी गुरुचरण पद्मे कोमले आनंदली जनांची हृदय कमले म्हणोनी पूजिती सुगंधे परिमले स्वामीची या चरणांते ऐसे हे स्वामी आख्यान देणार निश्चये मोक्ष सदन कथन करो जनार्दन गुरु भक्ता कारणे मनो माधवाचा संवाद पठण श्रवणी परमानंद वृष्टी करी जैसा जलद प्रथमोध्याय गोडहा श्री स्वामी समर्थार्पणमस्तु प्रथमोध्यायः समाप्ताः इति श्री स्वामी समर्था चरणारविंदार्पणमस्तु शुभम भवतु। अध्याय दुसरा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। ओम नमो भगवते दत्तात्रेयाय। श्री स्वामी समर्थाय नमः। माधव उवाच माधव कथी मनाप्रत बदरी तटाकी वारुळात मुनी बहुत ध्यानस्थ बैसले असती आनंदे ध्यानी हरीच्या परायण ऐशा मुनी लागी दर्शन द्यावे ऐसे मनी चिंतून तया समीप पातले त्या ऋषींच्या हातून करुणी पूजेचे ग्रहण कराया पूत अक्कलकोट स्थान स्वामी राजपातले अक्कलकोटीस्थ प्राणीभूत आपुलिया दर्शने पुनित होऊनी जावे मोक्षाप्रत म्हणोनी वास तत्ग्रामी जो त्रिजगासी उत्पन्न करी ज्याचा पिता श्रीकृष्ण मुरारी सूत तया सदा ब्रह्मचारी वास करी जगत्रयी ऐसा हा नारद मुनी उद्धरिता झाला पापी पापिणी तेणे ख्याती जगद्दोद्धारणी पावलासे तीही लोकी सर्व अंशी नारदापरी भ्रमण करती स्वेच्छाचारी उद्धरोनी पापी दुराचारी अचळपदी त्या बैसविती गुरु माझे अवतारी होऊनी जनासी भवार्णवतरी नारदाहुनी परमथोरी जगा माझी मिरवितो तये काळी शहाजी पुत्र मालोजी राजा महाविख्यात विनायकाचा परमभक्त होता अति नीती निपुण सिंहासनी तो द्विजराज आसमंती शोभे मंत्री समाज उत्तम रीती चालवोनी राज्य परब्रह्म ही जाणतसे सिंहासनी असता विराजित गायत्री बहुत दुग्ध देत सकळ नारी पतिचरणी रत राहत होत्या शुद्ध भावे त्याचे राज्यी सकळ लोक वसते झाले परमधार्मिक त्यालाची वदावे दारिद्र नाशिक सकळ ही दिनांचे एकदा ऐशी घडली मात स्वामी पातले भूपगृहात तेथे स्वेच्छाचारे असता फिरत लीला विचित्र पै केली ती लीला समस्त देखोन विस्मय पावले नृपाचे मन म्हणोनी आपुले तन मन धन स्वामी चरणी अर्पिले नवत हे संन्यासी कदापि सत्यची असती विष्णुरूपी जो सकळ जगत्रय व्यापी तैसे कलयुगी असती हे जाणोनी ऐसे हो निश्चित होवुनी मानसी संतोषित झाला आराधनी गुरुचारत प्रीती भावे नृपोत्तम स्वामी बहुता चोलगृही वास्तव्य करीती प्रत्यही दर्शनाची इच्छा धरोनी तीही दर्शन केले नित्यशः
तो चोलू आणि त्याची नारी, सेविती स्वामी स्वेच्छाचारी, मानोनी त्यांची हितकारी, जरी आराधिले शुद्ध मने, माझे स्वामीचा प्रसाद जाण, करी भक्तांचे मनोरथ पूर्ण, चोलनामा पुत्ररत्न, त्याची प्रसादे लादला. चोलू ब्राह्मण द्रव्यहीन, तेणे पिडिला अतिदारुण, अल्पकाले तया धनवान, केला चरणप्रसादे. सेवेने तयाच्या स्वामी तृप्त, होऊनी देती धनही बहुत, मानोनी त्यासी स्वपुत्रवत, प्रीती तयावरी ठेवितो. गुरुत्रय मूर्तीचा अवतार, फिरते झाले स्वेच्छाचार, लक्षुनी जनसान थोर, कृपा करीती सर्वांची. ऐसे त्या राज्य प्रांती भ्रमण, करीते झाले कौतुके करुण, तोष व्हावे तेथीचे सकळ जन, ऐसा हेतू धरोनी. कल्पवृक्ष कल्पिले फळ देत, भजता भावे त्यासी निश्चित, तैसेच माझे स्वामी तात, भक्त मनोरथ पुरविती. कामधेनू पूर्वी काम, सुखी करी स्वदासधाम, तद्वतची हे स्वामी नाम, घेता नमुनी तच्चरणी. कामधेनुवत हे श्रीगुरु, किंवा साक्षातची सुरतरू, तया प्रत माझा नमस्कारू, असो अर्पण सर्वस्वी. ऐके माझी या मना सज्जना, आरंभितो श्री गुरुचरित्र पुन्हा, म्हणोनी तुवा तया कथना, शुद्ध भावे परिसावे. कोणे देशी एक गृहस्थ, राहात होता गृही स्वस्थ, तेथे एकाकी रोगग्रस्त, होता झाला कुष्ठरोगे. तयासी नाम ठाकुरदास, गृही त्या रोगे अतिउदास, होऊनी गुरुचरणी मानस, अर्पिता झाला सद्भावे. मग त्यागुनी आपुले सदन, चालिला करीत हरिकीर्तन, केले अमित देवाचे दर्शन, व्याधी हरणा कारणे. ऐशा परी दर्शने घेत, आला गाणगापूर ग्रामाप्रत, जेथे वास्तव करी श्री दत्त, आपल्या भक्ता कारणे. भक्तवत्सल श्री नृसिंह, वास करीती सरस्वतीसह, तेथे तच्चरणी निशी आणि सेवा करीती कामुक. तये स्थळी करुणी गमन, श्रीपादचरणी केले पूजन, परंतु कस्तुरी अर्पणाचे भान, राहिले नाही त्यासी. दूर करावाह रोगरौरव, हृदयी धरोनी ऐसा भाव, श्री गुरुचाची पूजेस्तव, आणली होती कस्तुरी. श्रीपादाचे सेवे लागुन, वास तेथे रात्र तीन, करावा ऐसे करुणी मनन, राहता झाला त्रिरात्र. जाणोनी तयाचे मनोगत, सत्वरी जावे बदरी प्रत, श्री गुरु असे आज्ञापित, स्वप्ना माझी तयासी. तेथे स्वामी राज पूजित, निवासू करीती सदोदित, त्याला जोडोनी दोन हात, रोगमोचन मागावे. ऐसे तयाचे कृपाधन, करिता तुझला अवलोकन, तेणे तव रोगाचे दहन, होवोनी जाईल अविलंबे. ऐसे अनुपम्य तद्दर्शन, जे करीतसे व्याधी विमोचन, तेथे संदेहासी कारण, असे ना ते कदापिही. या परी स्वप्नी आज्ञापिता, होवुनी स्वामीचे ध्यान करीत, येता झाला राजनगरात, यती दर्शनाकारणे. रोगिया देखोनी आपण, तया प्रत करीती याचन, मजला अनर्पित कस्तुरी अर्पण, केली पाहिजे सत्वरी. ऐसे आश्चर्यकर देखोनी वृत्त, नागरिक झाले हर्षयुक्त, हे असती निश्चये श्रीदत्त, मानोनी कथिती सर्वत्रा. इतुक्या माझी ठाकुरदास रुग्ण, सोडिता झाला वस्त्रबंधन, कस्तुरी समग्र करी घेऊन, स्वामी हस्ती अर्पिली. तेणे झाले गुरुप्रसन्न, सस्मित करुनिया सुवदन, भोवताले मिळाले बालजन, तयांसी सर्वही दिदली. तेणे आपल्या सेवेतरत, होवनी भावे रोगमुक्त, म्हणोनी श्रीकृष्ण मंदिरात, रहावयासी त्या आज्ञापिले. सेवेने त्याची या होवुनी तुष्ट, पूर्वावया त्याची कामना इष्ट, दिधले तयासी ज्वलित काष्ठ, लेपन अंगा करावया. करुनी त्याचे विलेपन, रोगी पावला रोगमोचन, म्हणोनी हे सुवृत्त संकीर्तन, केले त्याने सकळिका. ऐसे हे विचित्र गुरुवृत्त, करणार पुण्याचे वर्धन सत्य, सर्वासी निवेदुनी स्वस्थ चित्त,
राहता झाला स्वगृही. ऐसे हे स्वामी आख्यान, देणार निश्चये मोक्ष सदन. कथन करी जनार्दन, गुरु भक्ता कारणे. मनो माधवाचा संवाद, पठण श्रवणी परमानंद. वृष्टी करी जैसा जलद, द्वितीयोऽध्याय गोडहा. श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. द्वितीयोऽध्यायः समाप्तः. इति श्री स्वामी समर्था चरणारविंदार्पणमस्तु. शुभम भवतुम. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम नमो भगवते दत्तात्रेयाय. श्री स्वामी समर्थाय नमः. माधव उवाच. माधव नामा एक ब्राह्मण, करी गुरुचे चरित्र कथन. त्यासी एकाग्र चित्ते मन, प्रीती भावे परिसतसे. या परी प्रत्यक्ष त्रिसूत, असती स्वामी राज निश्चित. केली तयांनी कृत्ये अमित, आश्चर्यकारक सर्वही. झाल्या कृत्यासी येथे अंत, झाला ऐसे नसावे मत. परी प्रत्यही तैशी अगणित, पडती स्वामी चरणासी. ऐसे गुरुचे महात्म्य थोर, ते न वर्णू शकती निर्जर. जरी असती ते परमचतुर, मग मंदमती मी किती. तथापि त्यांचा एक प्रसाद, असे निश्चये इष्टकामद. तेणेची त्यांचे गुणानुवाद, कथन करीतो यथामती. प्रमोद वत्सरींची त्रयोदशी, शुक्ल पक्षी उगवे मनोरम शशी. तेणे कमलिनी चंद्रविकासी, विकसती आल्हादयुक्त. ऐसा तो त्रयोदशी दिवस, चालला असे आश्विन मास. तेव्हा आरंभ रमोत्सवास, झाला व्यंकटेश गिरीवरी. त्या पर्वताच्या मध्यावर, असे एकची दिव्य गोपुर. नामतयासी घाली गोपुर, असे अनादी कालाचे. भीमातीरी नारायण नर, खेडे गावीचा राहणार. जात होता अतिसत्वर, देवदर्शनाहुनी स्वगृही. करीत असता पर्वतारोहण, स्वामी माझे सुरूपवान. देती प्रत्यक्ष त्यासी दर्शन, महास तेज रूपाने. अक्कलकोट ग्रामी जगन्निवास, आपण करीत असता वास. आगमन या ठायास, कोठुनी कसे पै केले. ऐसा ऐकुनी तयाचा प्रश्न, स्वामी बोलती त्या लागून. तेथे माझे आहे भ्रमण, सदा सर्वदा जाण हे. हे क्षेत्र असे पुरातन, तसेच येथे पुण्य महान. म्हणून येथेही आगमन, रमोत्सवास्तव केले असे. ऐसे बोलोनी यतीवर, अदृश्य झाले त्या गिरीवर. जेथे त्याचे उंच शिखर, गगन चुंबित दिसतसे. ये रीती स्वामी महायोगी, भ्रमण करीत सर्व जगी. क्रीडा करीती या कलियुगी, जगद्दोद्धारा कारणे. श्री गुरु शुद्ध तेजोराशी, होऊन या अक्कलकोटवाशी. विराजती तेथे जैसा शशी, द्विजमंडळी शोभतसे. मत्स्य कुर्मादी अखिल दैवत, जन्म निर्याण त्या असे भावित. तेसा ब्रह्मासी आदी अंत, असतसे निश्चयेसी. त्या सकळांचा आदी अंत, असे वर्णिला पुराणात. तथापि गुरुमूल साध्यंत, विदित नसे कवणासी. गुरुमुलाची ये परिजाण, अवगत नसे देश कवण. जेथोनी हे स्वामी निधान, प्रगट झाले भूलोकी. मोह ममता अहंकार, तया संगती मदमत्सर. तैसाची कामारी परमक्रूर, टाकिला छेदुनी यतीवरे. हे षटशत्रू असती महत, तसेच त्याचे तरंग बहुत. दमुनी सर्वासी विषयी विरक्त, राहती शांत गुरुराज. न ठाऊके या लेशही कपट, राहती तैसे सदा तृप्त. तृप्त आणि आश्रयारहित, वास करीती सलील. इच्छा त्यांनी केली दासी, उचलू न शके तो मस्तकासी. तैशा क्षुणा तृषादी विवशी, न पीडिती तयांसी. परिजनाच्या आग्रहासी, करीती अन्न सेवनांसी. तैसेच जलप्राशनाशी, अंगीकारिती यतीवर. जे जे स्थान त्या वाटे पूत, तेथे सदा निवसत. जाऊनी तेथे दर्शनामृत, पावन करीती लोकसकळ. चारी वर्णांचे समस्त जन, आपापल्या शास्त्रा अनुलक्षुण. करीती स्वामी चरणी पूजन.
पावावया मोक्षासी. स्वामी जाणती गोष्टीगत, तैसेच भविष्य करीती उक्त. इष्ट अनिष्ट ही विदित, असे सगळ तयांसी. चमत्कार विशेष याहून, तेणे साधुसी मानती जन. की गुरु कवणा मनुष्याधीन, न रहाती कदापिही. यतीवरे एके अवसरी, गमन केले भूपमंदिरी. तैथे बैसोनी चौफळ्यावरी, लीला विचित्र दाविली. त्या लीलेसी अवलोकून, इंद्रादी सकल देवगण. त्यांनी करावे अभिवंदन, स्वामींची या चरणासी. देखोनी मूषक गत प्राण, तयासी करी करुणी ग्रहण. केले तयाचे बहुत लालन, चौफळ्यावरी बैसोनी. स्वामी हस्ताचा स्पर्श मात्र, होताची मूषक प्राण भरित. झाला ऐसा प्रताप अद्भुत, दाविला जनासी यतिवरे. श्री गुरुचिया चरणासी, वंदुनिया सत्वरेशी. मूषके केले गमनासी, आपुलिया बिलमंदिरी. चरित्रा ऐशा अवलोकून, विस्मित जाहले नृपाचे मन. तसेच भोवताले अखिल जन, विस्मय सागरी बुडाले. ऐशी आश्चर्यकर कृत्ये अमित, घडोनी येती नित्य नित्य. म्हणे तयांसी कोण असत्य, दृष्ट दुरात्मा दुराचारी. ऐसे हे स्वामी आख्यान, देणार निश्चये मोक्ष सदन. जनार्दने कथिले यथामती करुण, गुरु भक्ता कारणे. मनोमाधवाचा संवाद, पठण श्रवणी परमानंद. वृष्टीने करी जैसा जलद, तृतीयोध्याय गोडहा. श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. तृतीयोध्यायः समाप्ताः. इति श्री स्वामी समर्था चरणारविंदार्पणमस्तु. शुभं भवतु. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम नमो भगवते दत्तात्रेयाय. श्री स्वामी समर्थाय नमः. माधव उवाच. माधव नामा एक नर, तेणे स्वामीचे चरित्रसार. रचिले तयासी मन चतुर, भक्ती भावे श्रवण करी. अखिल चराचरांसी असे जनन, परी स्वामी श्रेष्ठ हे जन्मशून्य. तैसेच त्यांचे सुनिर्मलतन, असे स्वरूपची. शोभायमाना जो करीती नभा, ऐशिया दिनकराची जैसी प्रभा. तैशीच श्री गुरूची दिव्य शोभा, देखती नयनी समस्त जन. तया गुरूची सुंदर मूर्ती, देखोनी तृप्त सुमनोवृत्ती. तिथे वर्णाया मजकैची मती, परी अंशतः वर्णितसे. श्री गुरु स्वामींसी अभिवाद, करीती सकळ सुरवृंद. तेणे स्वमनी परमानंद, पावती सदा सर्वकाल. गंडस्थल सूक्ष्म प्रदेशासी, असे त्यांची ये शोभा जैसी. आरसा कदापि न पावे तैशी, परी निर्मल इतुका असे. स्वामीची या नासिकांसी, पाहोनिया कीर अहर्निशी. लज्जित होवुनी मानसी, लपती समस्त वृक्षावरी. अनिमिष शब्दी अर्थदेव, तेच प्रत्यक्ष हे गुरुराव. म्हणोनी तयांच्या चरणी भाव, ठेवुनी दूरचे जनयेती. भूप्रांत असे परमरुचिर, धनुष्याहुनी वक्रतर. तैसेच नेत्र कमलाकार, जणो कृपाकर दिसती. शरत्काली तो पूर्ण शशी, पावतसे जेसिया शोभेशी. तीच शोभा श्री गुरुवदनासी, दिसतसे की प्रत्यक्ष. आधीच असे तो सुहास्यवदन, त्यात गुरुवरे स्फटिकभूषण. ल्याईले त्याचिया योगे करुण, शोभा अतितर दिसतसे. सुंदरांग आणि अतिकोमल, आजानुबाहू असती सरल. तैसाची कटी प्रदेश निर्मल, शोभावती मेखला. कौपीनधारी हे मम गुरु, सरल ही तैशाच त्यांच्या उरू. जणो काय ते रंभातरू, असती ऐसे भासतसे. तया यतींचे पादकमळ, असे पंकजाचे परिकोमल. तयाचे दर्शन लोकसकळ, पावती निश्चये मोक्षधरा. ऐसे सुरूपदान गुरसमर्थ, पूर्वावया जनाचे इष्ट मनोरथ. भ्रमण करीती जेथे तेथ, चारी दिशा सकळ देशी. ये रीती असता भ्रमण करीत, चोलगृही जावे हे मनी निश्चित.
करुणी पावती अक्कलकोटा प्रत निवास तेथे करावया. अक्कलकोटी करुणी गमन मग देखोनी चोलदास भवन. तेथे वास करीती सुखे करुण श्री गुरुस्वामी समर्थ. मना ते ठेविती स्व आधीन स्वेच्छेनेची करीती अन्नसेवन. लीला करीती शिशु समान परी गुढार्थ तियेचा न कळे. धान्ये घेऊनी काही मंगल योजुनी एक काष्ट कुंडल. तया माझी ती धान्ये सलिल घालुनी काढिती क्षणक्षणी. न राहती कदापि कवणाधीन परी ज्यापासूनी स्मृतीने गमन. केले तया नगराचे समान वास करीती चोलगृही. श्री गुरु अनुसूया कुमार होऊनी सकृपतयावर. सूरतरुतुल्य औदुंबर सुहस्ते तद्गृही स्थापविला. तद्वृक्षदर्शन भूतप्रेताधिक ऐशियांसी असे नाशक. तद्वतची असे अर्थदायक भक्तिभावे सेवित्या. तया औदुंबराचे समीपतर पादुका स्थापन कराव्या रचिर. पूजा अर्चादी उत्साह थोर करीत जा सदोदित. ऐशी गुरुमुखींचा आज्ञा पावून पादुका सम्यक केल्या स्थापन. पूजा अर्चा वीणावादन नगारे वाजंत्रादी समवेत. मालोजी राजा भक्तिमान करुणी ऐशी पूजावलोकन. केले तयाने वर्षासन त्रिशतरौप्य मोद्रिकांचे. मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेसी तैशी गुरुप्रतिपदा माघमासी. ऐशा दोनही उत्साहासी निशेष खर्चती मुद्रिका त्या. गुरुकार्या कारणे दिधले धन तयात कर्तव्य ब्रह्मभोजन. म्हणोनी चोल विप्र संतर्पण करीतसे त्या दिनी. तेथीचे अन्नाचे करुणी ग्रहण सुखास पावती अखिल जन. ब्रह्महत्यादी पापामोचन होय तेणे क्षणमात्रे. धरुणी मानसी ऐसा भाव चिंतुनी स्वामी देवाधिदेव. भोजन करुणी भांडार नाव देतो जनत्या महोत्सवा. ऐसे विचित्र गुरुवृत्त केले त्याणी मम मुखे कथित. मी तो शब्दलिंग छंदवृत्त इत्यादिकी अज्ञसे. तस्मात् हे स्तोत्रामृत बुद्धिमान करील श्री गुरुकृपे जो प्राशन. तयाने याचे करावे शोधन कर जोडूनी विनवितसे. ऐसे हे मनोहर गुरुस्तोत्र पावन करी ज्याचे श्रोत्र. इह परलोकी सुख सर्वत्र अंती मोक्षही लाभतसे. मैसलगी ग्रामी भीमातीरी तेथे निवसे तो वायुकुमर. तयाचे समीप गृहसुंदर रामचंद्राचे तिष्ठतसे. जो रामचंद्र पावे नाव नारायण कुली त्यांचा उद्भव. तया पोटी निपजे मी माधव मतिमंद पंडितजनी. या देहा तव नाम माधव धारण असे हे रमाधव. यास्तव सत्वरी घेऊनी धाव रक्षोनी भवार्णव मुक्त करी. श्री गुरु सर्वज्ञा परमसमर्था तद्वत्समुखे उक्तजा या कथा. तयांसी आदरे स्वीकारुनी सर्वथा दया करी या दिनावरी. ऐसे हे स्वामी आख्यान देणारे निश्चये मोक्ष सदन. कथन करी जनार्दन गुरु भक्ता कारणे. मनोमाधवाचा संवाद पठण श्रवणी परमानंद. इह परलोकी जोदे आनंद. चतुर्थोध्याय गोडहा. गीर्वाण भाषणी मी समूळज्ञ नसे प्राकृता ही भाषाभिज्ञ. परी व्यवहार भाषणी किंचितज्ञ विद्वान समागमे असतसे. परशधरे सोडिला एक बाण निर्माण केला प्रांत कोकण. तयाचा एक भाग दक्षिण रत्नागिरी नाम पावे. तया रत्नागिरीचे रत्नाकर वेष्टोन राहे पश्चिम तीर. त्या जिल्हा माझी संगमेश्वर नामे महाल एक असे. तयाचा पूर्वेस कोश दोन जरी करिता केले गमन. राहे तेथे एक ब्राह्मण महादेव नामा सोनवडी. त्या प्रांतात असे एकमत आहे श्रेष्ठ हा विद्वानात. दशग्रंथ मुखोद्गत असती निश्चये जाणपा. तयांच्या पत्नीसी नाम पार्वती होती तैसीच ती महासती. तियेच्या पवित्रोदरी उत्पत्ती असे माझी निश्चये. पार्वती माता महादेव तात तया पोटी सहोदर दशकात. शेष 5 अहोभ्रात भगिनी एकची राहिली.
त्या बंधू समाजी आहे जाण, चतुर्थ पुत्र मतिहीन, नाम पावतसे जनार्दन, म्हणून जनार्दना त्राही मज. श्री गुरुजी आपुले पदपंकज, सकृप होऊनी दाविले मज. यास्तव अहो गुरुभक्तराज, गुरुस्तोत्र म्या गायिले. त्या माझी दोष असती अपार, परी ते त्यागुनी घ्यावे सार. तेणे सुख अपरंपार, होईल त्यासी गुरुकृपे. महाघारे हा मायातम, तयासी तराया पथ उत्तम. असे प्रत्यक्ष हे स्वामी नाम, यास्तव प्रत्यही जन घ्या हो. श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. चतुर्थोऽध्यायः समाप्ताः. इति श्री स्वामी समर्था चरणारविन्दार्पणमस्तु. शुभं भवतु. ओम श्री स्वामी समर्थ प्रसन्न. जय देव जय श्री स्वामी समर्था. जय श्री स्वामी समर्था. आरती ओवाळू, आरती ओवाळू, चरणी ठेवनिया माथा. जय देव जय श्री स्वामी समर्था. जय श्री स्वामी समर्था. आरती ओवाळू, आरती ओवाळू, चरणी ठेवनिया माथा. खेली खेडे ग्रामी तू अवतरलासी, तू अवतरलासी. जगदोद्धारासाठी राया तू फिरसी. भक्त वत्सल खरा तू एक होसी, तू एक होसी. म्हणून शरण आलो, म्हणून शरण आलो तुझे चरणासी. जय देव जय श्री स्वामी समर्था. जय श्री स्वामी समर्था. आरती ओवाळू, आरती ओवाळू, चरणी ठेवनिया माथा. त्रैगुण परब्रह्म तुझा अवतार, तुझा अवतार. त्याची काय वर्णू, त्याची काय वर्णू, लीला पामर. शेषादिका शिणले न लगे त्या पार, न लगे त्या पार. तेथे जडमुड कैसा, तेथे जडमुड कैसा, करुणी विस्तार. जय देव जय श्री स्वामी समर्था. जय श्री स्वामी समर्था. आरती ओवाळू, आरती ओवाळू, चरणी ठेवनिया माथा. देवादी देवा तू स्वामी राया, तू स्वामी राया. निर्जर मुनिजन ध्याती, निर्जर मुनिजन ध्याती, भावे तव पाया. तुझसी अर्पण केली आपुली ही काया, आपुली ही काया. शरणांगता तारी, शरणांगता तारी, तू स्वामी राया. जय देव जय श्री स्वामी समर्था. जय श्री स्वामी समर्था. आरती ओवाळू, आरती ओवाळू, चरणी ठेवनिया माथा. जय देव जय श्री स्वामी समर्था. जय श्री स्वामी समर्था. आरती ओवाळू, आरती ओवाळू, चरणी ठेवनिया माथा. अघटित लीला करुणी जडमूढ उद्धरिले, जडमूढ उद्धरिले. कीर्ती ऐकुनी कानी, कीर्ती ऐकुनी कानी, चरणी मी लोळे. चरण प्रसाद मोठा मजहे अनुभवले, मजहे अनुभवले.
तुझ्या सुता न लगे, तुझ्या सुता न लगे चरणावे गळे। जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था। आरती ओवाळू, आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा। 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 देई हेची दान नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन नित्य चरणाचे दर्शन। मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा। मज ठेवावे भिकारी सुखे करीन चाकरी, सुखे करीन चाकरी। तुझे नाम माझी जोड मुखी राहो तेची गोड, राहो तेची गोड मुखी राहो तेची गोड। स्वामी देई हेची दान नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन नित्य चरणाचे दर्शन। तुझ्या चरणी माझा माथा ऐसे करी दीनानाथा, ऐसे करी दीनानाथा। तुझ्या नामी लागो छंद मज द्यावे दासपद, द्यावे दासपद मज द्यावे दासपद। स्वामी देई हेची दान नित्य चरणाचे दर्शन, चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन। सुत मागे हेची दान, सुत मागे हेची दान तुझ्या चरणी होऊलीन, तुझ्या चरणी होऊलीन। तर गणो, एक नम्र विनंती, हा एपिसोड कसा वाटला कृपया कमेंटमध्ये नक्की कळवावे। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कृपया या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा। स्वामी देई हेची दान नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन। स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान।